आपल्यासोबत देवरामजी लांडे यांचे सहकारी वारेजी कार्यकर्ते आहेत. काय सांगाल आता तुमच्या गटातलं सुद्धा आरक्षण जाहीर झाल्याचं कळते, झेडपीचं एसटी महिलेसाठी आलं असं समजतंय, कसं पाहता? वाणी साहेब, विषय असा आहे की लांडे साहेबांचं अतिशय उत्कृष्ट कार्य आहे आमच्या मतदारसंघामध्ये आणि योगायोगाने नशिबाने देवराम लांडेंची संधी हुकली आता. नाही, देवराम लांडे काय आणि त्यांची सुनबाई काय एकच. माई लांडे. हो, माई लांडे एकच. त्याच्यामुळं इथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही साहेब. त्याच्यामुळं इथं काही म्हणजे फेऱ्यांचा विषयच नाही. इथं लेडनी कार्यक्रम होणार आहे आणि 100% बाईता लांडे निवडून येणार झेडपीला. त्याच्यामुळे माई लांडे पंचायत समितीला इकडे सभापती होणार का झेडपीला विजय होणार? नाही, हे आहेत ना, तो विचार त्यांचा अजून होणार आहे. शक्यतो माईताई वर राहणार आहे झेडपीला. आता आपण या ठिकाणी पाहतोय पंचायत समितीला त्यांच्या विचाराने कोणी देतील. कुठला गट आहे? बारो. तांबे बारो. हो. किती गावांचा हा गट आहे? साधारणतः 20-22 गाव असते. 24-22. हा, 24-22. काय आता तिथे इतरही काही मंडळी आपलं नशीब आजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता वस्तुस्थिती अशी एका प्रत्येकाला स्वतंत्र आहे. त्याच्यामुळं ज्याचं ते त्या पद्धतीने आता बारो तांबे जिल्हा परिषद गटामध्ये एसटी महिला राखीव झालेला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या सुनबाई माई लांडे ह्या उभे राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर इतर पक्षाकडनं कोण कोण पुढे उमेदवार येते आज तरी आपण सांगू शकत नाही, परंतु माई लांडे या जिल्हा परिषद गटामधून आपलं नशीब आजमावणार आहेत. देवराम लांडे यांचं आजवर या गटामध्ये काम चांगलं राहिलेलं आहे, त्यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी मानली जाते. माई लांडे उच्च शिक्षित आहे, त्यांचं वक्तृत्वावर प्रभुत्व आहे, त्याचबरोबर सांप्रदायिक त्यांचं ज्ञान मोठं आहे. देवराम लांडे यांचं नाव आदिवासी भागातील प्रत्येक घराघरात पोचलेलं आहे. देवराम लांडे हे जरी एस टी प्रवर्गातले असले तरी इतर जातींमध्ये त्यांचं म्हणजे सगळ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता असल्यामुळं देवराम लांडे यांच्या सुनबाईंना माई लांडे यांना ही निवडणूक सोपी मानली जाते. आता पाहूया त्यांच्या विरोधामध्ये कुठला लढवाई या उमेदवार उभा केला जातोय आणि सामना कसा रंगतोय. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर.